मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नाशिक दौऱ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। त्र्यंबकेश्वरमध्ये ते आता दाखल झालेले आहेत। फडणवीसांच्या हस्ते त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा देखील केली जाते। यानंतर फडणवीस आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात एक आढावा बैठक देखील घेणार आहे। मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा हा पहिलाच नाशिकचा दौरा आहे। अशातच नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा देखील एका बाजूला अद्यापही कायम आहे। पालकमंत्री पदासाठी चर्चेत असलेले गिरीश महाजन आणि दादा भुसे देखील देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यात त्यांच्या सोबत आहे। त्यामुळे आता पालकमंत्री पदाच्या संदर्भात या नाशिक दौऱ्यामध्ये काही निर्णय होतो का, पालकमंत्री पदाचा तिढा सुटतो का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तर देवेंद्र फडणवीस सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। मंत्र्यांना बोलवलेलं आहे। आजची बैठक अतिशय धावती बैठक आहे। साहेबांना 11 वाजता पुन्हा एक कार्यक्रम आहे आणि म्हणून पाहणी केल्यानंतर साहेब या ठिकाणी येतील। मंत्री महोदय तिघं या जिल्ह्यातले ते आहेत, कुंभमेळा म्हणून मी आहे, आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे। पुढच्या आठवड्यात साहेब येतील, कारण साहेबांनी सांगितलं मी दर 10 प्रदेशातून या ठिकाणी भेट देईल आणि त्यावेळेला पुढच्या बैठकीला सर्व आमदार आहेत, खासदार आहेत, त्याच्यासोबतही बैठक होईल। मी एक 3-4 दिवसात पुन्हा येईल अधिवेशन संपल्यानंतर, त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व आमदार खासदार या ठिकाणी बसणार, लोकप्रतिनिधी आम्ही बसणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।